नमस्कार, सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नववर्षाचं स्वागत आपल्याला करायचं आहे आणि नववर्षाचं स्वागत असं चांगल्या पद्धतीने करायला एक वेगळाच मौका आपल्याला मिळालेला आहे. महाराष्ट्र वनचं हे भाग्य आहे की महाराष्ट्र वनच्या स्टुडिओमध्ये आज मराठी मनामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामध्ये ज्यांनी गझल रुजवली, गझल वाढवली आणि गझल पुढे घेऊन गेले असे गझल नवाज भीमराव पांचाळे आणि त्यांची मुलगी भाग्यश्री पांचाळे आपल्यासोबत आहेत. आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी ते इथे आलेले आहेत आणि आपल्याबरोबर पुढचा एक तासभर त्यांच्या गझला आणि त्यांचे विचार, त्यांनी गझलबद्दल केलेलं काम असेल, ह्या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. ही संगीतमय मैफल करायची आपल्याला ह्याच्यासाठी, कारण नवीन वर्षाचं स्वागत हे संगीतानेच व्हायला पाहिजे असं स्वतः भीमरावांनाही वाटतंय आणि महाराष्ट्र वनलाही वाटतंय. त्याच्यामुळे महाराष्ट्र वनच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे सेलिब्रिटी लाईव्हमध्ये. आणि मी थेट वळतोय भीमरावांकडे. भीमराव, तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये, हे आमचं भाग्य आहे, तमाम महाराष्ट्राचं भाग्य आहे. कारण महाराष्ट्रातली अनेक रसिक आहेत, देशातले अनेक रसिक आहेत ज्यांना तुम्ही मराठी गझल नुसती ऐकवली नाही तर ती शिकवलीत, ती रुजवलीत. आणि हे तुमचं मोठेपण कोणी नाकारू शकत नाही. आणि आज हा भाग्याचा क्षण आहे आमच्यासाठी, कारण हे एक्सक्लुझिव्ह आहे आमच्या भाषेमध्ये की गझल नवाज भीमराव पांचाळे आणि त्यांची मुलगी भाग्यश्री पांचाळे एकत्र आमच्यासमोर बसलेले आहेत. तर तमाम महाराष्ट्राचे रसिक तुमच्या आवाजासाठी आतुर झालेले आहेत. काय सांगाल, सुरुवात कशी कराल? सुरुवातीला तर महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना, रसिकांना खूप खूप आभारभर शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आणि या शुभेच्छा देताना काही विचार, काही सद्भावना, शुभेच्छा मनामध्ये येत आहेत. नितीन देशमुखचे शब्द माझ्या सोबतीला आहेत. क्या बात आहे. आणि त्या मला वाटतं की मी गाण्यातच त्या सांगाव्यात. नववर्षाच्या नवक्षितिजावर, क्या बात. नववर्षाच्या नवक्षितिजावर तुम्ही मिळून सारे, तुम्ही मिळून सारे, नववर्षाच्या नवक्षितिजावर तुम्ही मिळून सारे. चला नव्या क्षितिजाला मागू, चला नव्या वर्षाला मागू, विश्वासाचे वारे, विश्वासाचे वारे. आणि या शुभेच्छा देतानाच काही संकल्प सुद्धा करूया. हो, आपण सगळे मिळून. तो संकल्प असा: प्रेम जिव्हाळा, प्रेम जिव्हाळा आपुलकीचे पेरीत जाऊ दाणे, प्रेम जिव्हाळा आपुलकीचे पेरीत जाऊ दाणे, मना मनातून उमलून येऊ, मना मनातून उमलून येऊ, माणुसकीचे गाणे, माणुसकीचे गाणे. आणि असं हे माणुसकीचं गाणं ज्याला आपण सगळे गझल म्हणतो, ते मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे नवीन वर्षाला. आणि ते गाणं कसं, श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल. श्वास गझल, श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल. श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल. सुनील तांबेचे शब्द. आणि पुढे काय म्हणतो? द्वेषाची दुनिया बदले, दुनिया बदले, द्वेषाची दुनिया बदले, दुनिया दुनिया बदले, द्वेषाची दुनिया बदले, दुनिया
माणुसकीचा माणुसकीचा ध्यास गजल, माणुसकीचा ध्यास गजल, श्वास गजल निश्वास गजल, विश्वास गजल. असं क्या बात आहे. माणुसकीचा ध्यास गजल. आणि हीच तर गजल आहे जी तुमच्या श्वासामध्ये आहे. ती तुम्ही तमाम प्रेक्षकांसमोर रसिकांसमोर नेहमीच मांडत असता आणि नेहमीच ते विचार पोचवत असता. तो माझ्या आनंदाचा पण विषय आहे. हो. आणि तुमच्यातला एक खास असा जो एक मूळ स्वभावाचा भाग आहे आणि तो एक विचार आहे की ती तुम्ही नुसती गझल पेश करत नसता, ती गझल त्याच्या मनापर्यंत ती पोचवत असता, त्याचा भाव पोचवत असता. आणि हेच तर मोठेपण आहे. खरं तर मी तुम्हाला सांगू, गझल ही काळजाची भाषा आहे. आणि असं सूत्र आहे की दिल से निकलेगी तो दिल तक पहुंचेगी. काळजाची भाषा काळजापर्यंत पोहोचण्यासाठी या काळजातून उसळली पाहिजे, तर ती त्या काळजावर कोसळेल. आणि हाच माझा प्रयत्न अखेरपर्यंत राहणार. तुमचा प्रयत्न आहे. तुमच्या बोलण्यात काळीज आलं. आणि प्रत्येक बापाचं काळीज हे त्याची मुलगी असते. तुमची मुलगी आज या क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि ती स्वतःचे कार्यक्रम करते, गाणं म्हणते. गझल हे तुमचं प्रेम आहे आणि ते तिचंही तिने प्रेम बनवलं आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्हीच स्वतः भाग्यश्रीला कसं इंट्रोड्यूस कराल किंवा तिने या गझलमध्ये आली, तुम्ही काय सांगाल? आली असं नाही म्हणता येणार. ती येते आहे, ती प्रयत्न करते आहे. आणि आज तुमच्यासमोर तिला मी घेऊन आलो यासाठी की महाराष्ट्राच्या तमाम रसिकांचे, प्रेक्षकांचे तिला आशीर्वाद लाभावेत. ती प्रयत्न करते, ती लहान आहे, तिला खूप पुढे जायचं, खूप शिकायचं, खूप मेहनत करायची आहे. आणि गझल हा असा एक समृद्ध, आशयघन आणि माणुसकीला घेऊन चालणारा काव्यप्रकार आहे की तो तिने आत्मसात करावा. आणि त्यासाठी तिने शास्त्रीय गाण्याची तेवढीच तयारी करावी जी मी 9 वर्ष केली. आणि ती तिने करावी. क्लासिकल गाण्यातसुद्धा, शास्त्रीय गाण्यातसुद्धा आपलं स्थान मजबूत करावं, रियाज करावा. आणि मग गझल आहेच, रसिकांच्या सेवेला आपण गझल घेऊन आलोच आहे, आपला आत्माच आहे तो. ती गझल घेऊन ती सुद्धा तुमच्यासमोर येणार आहे. आणि तो प्रयत्न तिचा यशस्वी व्हावा यासाठी रसिकांचे आशीर्वाद खूप खूप गरजेचे. ती येणार आहे आणि ती आली आहे, ती आलेली आहे. आणि गप्पांपेक्षा ती गझलच तिच्या तोंडून यावी. गझल तिने म्हणावी, चांदण्यासाठी असे हे जागणे आता पुरे. क्या बात आहे सर. कारण आपण जागतो, वाट बघतो आणि शेवटी वैतागतो, असे एक क्षण येतो. किती वाट बघायची, आता पुरे. ही अतिशय आशयघन गझल इलाहीजा मदानाची. भाग्यश्री पेश करा. साथ आहे. क्या बात आहे. चांदण्याची रात आहे, मोगऱ्याची साथ आहे, चांदण्याची रात आहे, पैंजणांचा ताल माझ्या काळजाच्या आत आहे, चांदण्यासाठी असे जागणे आता पुरे. चांदण्यासाठी असे जागणे आता पुरे. आसवाचे कवडसे ते, आसवाचे कवडसे ते, वेचणे
जागणे आता पुरे. खेळ श्वासांचा घोरी बघिलाही चालला. खेळ श्वासांचा घोरी बघिलाही चालला. चालला 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 चालला. खेळ श्वासाचा क्या बात आहे. अघोरी बघिलाही चालला. चालला क्या बात आहे, क्या बात आहे. चालला अघोरी बघिलाही चालला. सोसणे हे आजवरपण सोसणे आजवरपण सोसणे आता पुरे. सोसले मी आजवरपण सोसणे आता पुरे. आसवाचे कवडसे ते आसवाचे कवडसे ते वेचणे आता पुरे पुरे. चांदण्यासाठी असे जागणे आता पुरे आता पुरे आता पुरे. क्या बात आहे. महाराष्ट्र यांच्या तमाम प्रेक्षकांसाठी आज आपण ऐकलात पल्लवीचा आपला भाग्यश्रीचा आवाज तुम्ही ऐकलात. भीमराव ही एक म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे की भीमरावांची गझल ऐकता ऐकता आता हे छोटा नवाज सुद्धा आम्ही ऐकला आणि नाही, खूप प्रयत्न करायचे पण त्या चंद्रापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. पण मला तुला हा प्रश्न एक वेगळा प्रश्न याच्यासाठी विचारायचा आहे की मानसशास्त्रात BA केलेली एक विद्यार्थिनी MA करते संगीतामध्ये, पण मानसशास्त्रावरनं तू संगीताकडे आली. संगीत हे घरात होतंच, पण हा विषय चेंज कसा झाला, म्हणजे हा मानस कसा काय झाला तुझा? नाही, मानसशास्त्र मला विषय होता, पण मी PhD भगवद्गीतेत फिलॉसॉफीत केली. पण चेंज म्हणजे माझा प्रश्न असा होता मुळात की तुला तुझ्यात ती गझल कधीपासून आली? ॲक्च्युली मी MA करत होते, म्हणजे MA मी ह्याच्यात करायला गेले फिलॉसॉफीत, आणि त्याच्यासाठी मी ॲडमिशन घ्यायला SNDTत गेले आणि मला तिथे ॲडमिशन मिळाली नाही, कारण शेवटचा दिवस संपून गेला होता. मी म्हटलं 1 वर्ष वाया जाईल, तर चला आपण MA म्युझिकमध्ये काय करता येईल विचारूया असंच. पण ह्याच्यामध्ये एक किस्सा आहे, तो आता खरा आहे की नाही ते तुझ्याकडनंच ऐकायला मिळेल. पण जेव्हा ही ॲडमिशन होत होती तेव्हा तू तुझं नाव पूर्ण सांगितलं नव्हतंस, हे खरं होतं का? पण ह्याच्यामागे तुझं काय कारण होतं की म्हणजे भीमरावांचं नाव तिथे घ्यायचं नाही, ह्याच्यामागे काही तुझं कारण होतं? नाही, कारण मी इतके वर्ष कधी मेहनतीने किंवा लगन लावून कधी गाणं किंवा रियाज असं काही केलंच नव्हतं, कारण मला वाटतच नव्हतं की मला गाता येतं किंवा मी गाऊ शकेन. बाबा सांगतायत म्हणून गायचं, आई सांगते म्हणून गायचं, असं होतं. म्हणजे डोक्यात असं गाणं असं नव्हतंच.
पण वो गजल जब तक दिल तक आती नहीं है तब तक गा नहीं सकते, ऐसा है वो. आणि मी तिकडे गेले म्हणजे खूप चांगला हा मला प्रसंग आठवतो. आणि तिथे सगळं नवीन होतं कारण क्लासिकल मला त्या मॅमने विचारलं की तू क्लासिकल गाऊ शकशील का, बडे ख्याल असतात असे असे. म्हटलं मॅम मी प्रयत्न करेन, बघते कसं होईल. आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी खूप छान गाणाऱ्या होत्या आणि मदत करणाऱ्या होत्या, पण त्यांनी खूप मदत केली आणि मी गायचे. आणि मला त्या सगळ्या म्हणजे मैत्रिणी तर जाऊ देत, मॅडम पण सारख्या म्हणायच्या हे ना तू गझलसारखं गातेस, म्हणजे अननोईंगली मला गझल गाता येते हे तोपर्यंत माहीत नव्हतं. हे ही तुझी जागा ना खूप गझलसारखी येते, ही हरकत तुझी तुझ्या गळ्यात ना गझलच आहे. म्हटलं अरे असं आपण कधीच ह्या दृष्टीने विचार केला नाही की माझ्या गळ्यात माझ्या डोक्यात गझल आहे, म्हणजे हा कधीच विचार नाही. पण असं ते मला खूप सापडलं आणि 2 वर्ष म्हणजे खूप छान गेली, म्हणजे आनंदाची 2 वर्ष. आनंदाची 2 वर्ष तुझी गेली. आपण ह्याच्याविषयी बोलणारच आहोत. अजून आपल्याला भरपूर वेळ आहे आणि आपल्याकडे ते बोलायचं आहे. आणि ब्रेक तर मी घेणार आहे, पण ब्रेकनंतर सर मी तुमच्या अशा गझलेकडे येणार आहे कारण त्याच्यात काही प्रश्न लपलेला आहे. अंदाज आरशासाठी ह्याच्यासाठी मी म्हणतोय, तुम्ही तमाम वेळा ती गायलेली आहे, पण त्याच्यामागे माझा एक प्रश्न लपलेला आहे, तो मला तुम्हाला विचारायचा आहे. आपल्याला भीमरावांबरोबर आणि अगेशीबरोबर गायचंच आहे, आपल्याला त्यांचं गाणं ऐकायचं आहे, गझल ऐकायची आहे. पण आता एक कुठेही जाऊ नका, रिमोट हातात घेऊ नका, चॅनल बदलू नका, कारण गझल स्वतः आपल्याकडे चालून आलेली आहे आणि ती आम्हाला ऐकायची. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा येऊया. तर ब्रेकनंतर सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नववर्षाचं स्वागत सुरू आहे आणि स्वागताला आपल्याला साक्षात भीमराव वांचाळे सर भेटलेले आहेत. ते आपल्यासोबत आहेत, आपल्याबरोबर बसलेत. भीमरावजी, एक तर प्रश्न नेहमी पडतो की अनेक तुमच्या कॉन्सर्ट्स ऐकलेल्या आहेत, अनेक गझला ऐकलेल्या आहेत, पण अंदाज आरशाचा ही काही मनातनं अशी कधीच जात नाही किंवा प्रत्येक वेळेला ती ऐकाविशीच वाटते. मुळात त्या शब्दांमध्येच इतकं वजन आहे आणि ती तुम्ही जेव्हा सादर करता त्याला ते अजून वजन येतं. पण नेहमी म्हणताना तुम्ही या गझलेच्या आधी जेव्हा म्हणताना तुम्ही सांगत असता की तुम्हाला एकदा एकाने विचारलं होतं की ही गझल तुम्ही नेहमी पहिल्यांदाच का सादर करता किंवा कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही याच्यापासून का करता, तेव्हा तुम्ही असं उत्तर दिलं होतं की मला तो अजून सच्चा माणूस मिळाला, माणसाचा अविरत शोध. हा काय शोध आहे तुमचा नेमका? कारण आपण जगताना अनुभवतो, बघतो की माणसं कशी मुखवटे पांघरून भेटतात, जगतात, स्वतःलाच फसवत असतात. आणि या मुखवट्यांच्या जगात माणूस एवढा बदलला की जो आरसा खरं रूप दाखवतो आपल्याला आपलं, त्यालासुद्धा ओळखू येण्याचा झाला की हा कोण आहे, हे माझ्यात दिसतं, हे प्रतिबिंब कोणाचं आहे, माणसाचं आहे की माणसाच्या आड दबलेला कोणी दुसराच आहे. तर म्हणून की मी सुरुवातीला गाईनी गझल गात राहीन जोपर्यंत मला तो शोध लागत नाही. खरा माणूस आरशालाही ओळखण्या जोगा जो खरा माणूस आहे तो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत गावी लागणार आपल्याला गझल. आणि काय हरकत आहे गायला, आपण सुरू ठेवूया. निरंतर शोध आहे तो माणसाचा, माणुसकीचा. तो शोधच आपण सुरू ठेवूया. गझलचं प्रयोजनच ते आहे ना, माणसाचा शोध, माणसाच्या दुःखाचा हुंकार होणं, हेच गझलचं प्रयोजन असेल तर करूया तेच. पण मग हा जो तो तुमचा शोध आहे तो निरंतर सुरूच आहे. तो प्रत्येक कॉन्सर्टला असेल किंवा प्रत्येक गोष्टीला असेल किंवा कुठेही, अगदी तुम्ही नॉर्मली घरी असताना सुद्धा तो तुमचा शोध सुरू असेल कुठे ना कुठेतरी. तुमचा असा शोध मला असं वाटतं की एक किस्सा आहे तुमच्याबद्दलचा जो खूप फेमस आहे की तुम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही पंख्यात सुद्धा ती गझल बघत होता. की प्रत्येक चराचरात तुम्ही गझल बघताय. ती गझल मी शेवटी ऐकवेन तुम्हाला, नक्की ऐकवा. पण त्याच्या आधी तुम्ही जो शोध घेताय ती गझल काय? अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. हा चेहरा, हा माणूस. आणि जर खरा माणूस भेटलाच समजा तर त्याची किती आफत आहे जगताना. त्याला कसं नाडवलं जातं, त्याला कसं फसवलं जातं आणि त्याची शिकार कशी होऊ शकते आणि त्याची शिकार कोण करतं, या संबंधीची एक उत्तम गझल माझ्याकडे आली होती. गांगण, D.N. गांगण नावाचे शायर त्याची, आणि ती मी कंपोज केली होती. मला अत्यंत आवडलेली गझल. 66व्या वर्षी गझल लिहिली. 66, क्या बात आहे. त्यांची गझल ती मी. सर आम्ही तुमचे शिकार झालेलोच आहोत. मला ती शिकार नाही होऊ द्यायची.
केली शिकार माझी 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 केली शिकार माझी केली केली शिकार माझी केली शिकार माझी माझ्या माझ्याच माझ्याच केली शिकार माझी माझ्याच. इथे काफियाचा शब्द आहे. कोणी केली असेल शिकार त्याचं उत्तर शायराने लिहिलं आहे, पण ते मी थोडंसं रसिकांवर सोपवतो की त्यांनी विचार करावा की कोणी केली असेल शिकार. भाल्यानी बर्चीनी बंदुकीनी मित्रांनी शत्रूंनी कोणी केली असेल जरा अंदाज तर बांधा. तोपर्यंत मी गातो. शिकार माझी माझ्याच 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 सद्गुणाने केली शिकार माझी माझ्याच सद्गुणाने काटे कुठेच नव्हते काटे काटे कुठेच नव्हते कुठेच नव्हते काटे कुठेच नव्हते केला 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 दगा फुलानी केली शिकार माझी. एक शेर ऐकतो. शार. गाफील राहिलो मी त्या नेमक्या क्षणाला गाफील राहिलो मी त्या नेमक्या क्षणाला मागून वार केले मागून वार केले माझ्याच माणसानी. क्या बात आहे. इतके प्रचंड अनुभव कटू अनुभव त्यावरचा शेर. इतक्या अनुभवानी इतक्या कटू अनुभवानी समृद्ध मीच झालो. इतक्या 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 कटू अनुभवानी कटू अनुभवानी इतक्या अनुभवानी समृद्ध मीच झालो समृद्ध मीच झालो. उपकार हेच केले केले उपकार हेच केले उपकार हेच केले दिलदार संकटाने केले शिकार माझी माझ्या माझ्याच माझ्याच सद्गुणाने केली 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 शिकार क्या बात आहे सर. आणि नवीन वर्षामध्ये हेच तर आहे की हे सगळे कटू अनुभव सोडून द्या आता आणि नवीन समृद्ध जीवन जगा. आता हे नोटाबंदी पण संपलेलं आहे त्यामुळे आता नवीन चांगलं आयुष्य जगा. पण मला भाग्यश्रीकडे याच्यासाठी यायचं आहे की अनुभव तर तुला नेहमी कधीच कटू मिळालेले नसतील, कारण गाण्याचा अनुभव हा नेहमीच चांगला होता, अगदी लहानपणापासून होता. पण जेव्हा तू आपलं MA केल्यानंतर तुला असं वाटलं की आपणही या कार्यक्रम करावे किंवा आपलंही गाणं लोकांपर्यंत पोचवावं, तू बाबांना बघत होतीस, बाबांचे कार्यक्रम अगदी जवळून पाहत होतीस. तू हे कार्यक्रम करत असताना तू काय शिकत होतीस? पडद्याआड असतो किंवा आपण मागे असतो, कधी पुढे बसलेलो असतो,
तू काय घेत होतीस? तू कुठली गझल उचलत होतीस त्यांच्याकडनं? मला कटू अनुभव आले नाहीत असं नाही आहे, मला पण आले. माझे अनुभव वेगळे होते, मलाही आले. पण बाबांचे कार्यक्रम लहानपणापासून इतके म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात आई लहानपणी घेऊन जायची आणि बाबांचेच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमांना घेऊन जायची आवर्जून. खाऊचा डब्बा मला दिला की मी ऐकायचे आणि तेव्हा काही कळायचं नाही खरं तर की काय ही हरकत अशी आहे ती हरकत अशी आहे. पण आता जेव्हा मी गाते तेव्हा अननोइंगली त्या माझ्याकडनं तशा हरकती येतात. तेव्हा तू हरकती घेत नव्हतीस, आता हरकत घेते. हरकतीचे मुद्दे उपस्थित करायला लागली. अर्थात त्याच्यासाठी मला रियाज करायचाच आहे आणि मी शास्त्रीय संगीत शिकते. माझ्या गुरु अर्चनाताई कान्हेरे, अपूर्वा गोखले यांनी मला खूप मदत केली यासाठी. मला एक खूप आनंदाचं वाटतं कारण एक छोटासा योगायोग पण असा आहे की सरांनी सुद्धा अमरावतीमध्ये 8 ते 9 वर्ष शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे हे सगळा इतका साक्षात्कार झाला, इतकं हे सगळ्या चांगल्या गोष्टी घडल्या आणि तूही त्याच पावलावरती पाऊल टाकून सगळ्या प्रकारचं संगीत व्यवस्थित रियाज करून शिकतेस. हे खूप मोठी गोष्ट आहे. पण रसिक शांत बसत नसतात. रसिकांना गप्पांपेक्षा तुझा आवाज ऐकायचा असतो, तुझं गाणं ऐकायचं असतं. पुढची गझल म्हणाले की तिने गाण्याकडे यायचंच होतं. तिने फिलॉसॉफी घेऊ की सायकॉलॉजी घेऊ, शेवटी तिचा तो मार्ग जो होता तिच्या अननोइंगली म्हणा तो त्याच मार्गावर तिला यायचं होतं. असं जणू ठरलेलंच होतं. दिशा आपली ठरलेली असते. आपलं गाणं आपली दिशा ठरवून देतो, आपले विचार. तर मला असं वाटतं की कुठल्या तरी क्षणाला हे व्हायचेच होते. क्या बात आहे की नाही? तिने गाण्याकडे यायचेच होते. असंच काहीसं मला वाटतं की ही गझल 1-2 शेर तू पेश करावेत. कुठल्या तरी क्षणाला हे व्हायचेच होते. क्या बात. संगीता जोशींची गझल आहे, ऐकूया. आणि ही याची आठवण म्हणजे ही माझी पहिली गझल होती जी बाबांनी मला लहानपणी बसवून दिली होती. क्या बात आहे. की ही बसव आणि ही म्हण, असं पहिली गझल माझी. ती पहिलीच गझल आम्हाला ऐकायला आवडेल. कुठल्या तरी क्षणाला, कुठल्या तरी क्षणाला हे व्हायचेच होते. कुठल्या तरी क्षणाला हे व्हायचेच होते. वळवे सागराला, वळवे सागराला लागायचेच होते. कुठल्या तरी क्षणाला हे व्हायचेच होते. आली फुलेन हाती, आली फुलेन हाती, लांबून हसणारी. आली फुलेन हाती, लांबून हसणारी,
ह्याच्यावर मी एवढंच म्हणेन की तुला मानसशास्त्रातनं गाण्यात यायचेच होते आणि तेच घडलं आणि तेच पुढे चालू राहिलं. सर आपण बोलूया याच्यावरती, कारण ह्या सुंदर गाण्यावरती किंवा या सुंदर गझलेवरती ब्रेक घेताना मला कसं तरी वाटतंय, पण ती एक आपली कमिटमेंट असते. पण ब्रेकनंतर आपण पुन्हा भेटूया. पण भाग्यश्री आणि भीमरावांसोबत एक खूप सुंदर अशी ही गझल मैफल सुरू झाली असं म्हणायला काही हरकत नाही. गप्पा पण खूप छान चाललेल्या आहेत. पण तुम्ही कुठे जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया. तर ब्रेकनंतर सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गझलमय झालेलो आहोत आपण सगळेजणं, पण आपण थेट आता भाग्यश्रीकडे जाणार आहोत. अखिल भारतीय गझल संमेलन 2001 पासून सुरू झालं. सरांनी त्याच्यामध्ये खूप जास्त पुढाकार घेतला. यातनं नवोदित गायक किंवा नवोदित गझलकार सुद्धा आले. सरांनी फक्त स्वतःपुरतंच मर्यादित न राहता पुढे पण ही गझल घेऊन गेले. ह्याच्यामध्येच एक अमरावतीला गावीच सरांच्या गझल संमेलन झालं होतं आणि तिथे असा एक किस्सा घडला होता की तू कलकत्त्याला होतीस आणि तुला तिथे मात्र गायचं होतं. ती कशी बशी ती पोचलीस तो किस्सा तर आपण ऐकूच, पण त्याच्या आधी तुझी एक गझल ऐकावीशी वाटते, कारण ही जी धडपड होती ती तुझी गझलसाठी होती. तर तीच धडपड मला ऐकायची. काय गाशील? राजू जाधव यांची एक गझल आहे, हसण्याचा खुळा प्रयास नको. क्या बात. असं होतं की बरेचदा आपल्याला रडायचंच असतं हां, आणि आपण ते दडवतो आणि हसण्याचा प्रयत्न करतो. ते खुळा प्रयत्न असतो तो. काय अप्रतिम शब्द आहेत. क्या बात आहे. इशाद प्रयत्न करते. हसण्याचा खुळा प्रयास नको. 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 आसवाना उगाच त्रास नको. हसण्याचा खुळा प्रयास नको. चालले मी विराण देशाला. क्या बात. चालले मी चालले 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 मी चालले मी चालले मी विराण देशाला. चालले मी विराण देशाला. विराण विराण देशाला.
प्रयास नको हसण्याचा हसण्याचा खुळा प्रयास नको प्रयास नको प्रयास नको क्या बात आहे, क्या बाग आहे भाग्यश्री. आणि मी तू गात असताना मी भीमरावांकडे हळूच चोरून बघत होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे कौतुक होतं ना तुझ्याबद्दलचं ते त्यांच्याकडे दिसत होतं. त्यांच्या डोळ्यात कदाचित थोडेफार अश्रू आले असतील, पण ते आनंद अश्रू आहेत. आणि त्यांना कौतुक वाटतं की मी जी गझल जगवली आहे ती तू अजून जास्त जगवतीयस, तू तुझ्या पद्धतीने जगवतीयस आणि हे अजून आपल्याला ऐकायचंच आहे. पण रसिक हो, भीमरावांची गझल आहे, भाग्यश्री त्यापेक्षाही अप्रतिम गझल आपल्यासमोर सादर करते. अजून काही वेळ आहे आपल्याकडे, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा भेटूया सेलिब्रिटी लाईव्हमध्ये. तर ब्रेकनंतर सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. गझल खऱ्या अर्थाने आज आपल्यापर्यंत पोचलेली, आपल्या दारापर्यंत पोचली आणि ती मनामनात महाराष्ट्रातल्या प्रत्येकाकडे पोचली. सर, जाता जाता तुम्हाला एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की ही गझल जी सगळ्यांकडपर्यंत तुम्ही जी पोचवली आहेत, तुम्हाला आता ती कुठपर्यंत घेऊन जायची आहे? तुमच्या मनातला हा संकल्प काय? नवीन वर्षाला अनेक जण संकल्प करतात, तुमचा संकल्प काय? गझल एक काळ असा होता की दरबारे खास इथपर्यंत शायरी म्हणा, गझल म्हणा होती. आता ती सामान्य जनांची झालेली आहे, सामान्यातल्या सामान्य रसिकांची झाली आणि ती सामान्यातल्या सामान्य रसिकांचीच आहे आणि ती त्याच्यापर्यंत पोचलीच पाहिजे. हा माझा प्रयत्न, हा माझा ध्यास आहे. आणि तो ध्यास जेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा गझलकार, आता गझलकारांची संख्या चांगली आहे, गझल गायक निर्माण व्हायला पाहिजेत आणि गझल अशी सिस्टमॅटिकरित्या म्हणू जसं अभ्यासून त्याच्यामागचा रियाज, त्याच्यामागचं मनन, त्याच्यामागचं चिंतन, ती भाषा, ती शैली. आणि गझल ही जर आशयप्रधान गायकी असेल तर ती आशयप्रधान गायकी मी म्हणतो म्हणून नाही, पण अर्थाची दिशा दाखवणारा शेर तो आपण कसा पेश करावा, रसिकांच्या कानावाटे मनात कसा उतरवावा, हे सगळं डोक्यात आहे. आणि ते मला जे अनुभवाने आलेलं आहे, शिकवणे हा अभिनिवेश नाही माझा, बरोबर, तर मला जे अनुभवाने आलं आहे ते इतरांनी घ्यावं आणि मी द्यावं, हा माझा ध्यास आहे, ही माझी तळमळ आहे. आणि त्याच्यासाठी एक गुरुकुल, गझलचं गुरुकुल असावं, हा माझा प्रयत्न आहे आणि ही माझी संकल्पना आहे. सुरेश भटांचं स्मारक इतक्या वर्षानंतर माझ्या अष्टगावला मी यथाशक्ती तयार केलेलं आहे. ग्रंथालय, एक उत्तम पार्क, संगीत कक्ष असं तयार केलं आहे, पण ते फार लहान प्रमाणात आहे. एक सगळ्यांना शिकता यावं, दूरदूरचे लोक तिथे यावेत, मुक्काम करावा, माझ्याकडे राहावं, माझ्यापाशी राहावं आणि त्यांनी गझलचा अभ्यास करावा, गझलचं मननचिंतन करावं आणि गझल पेश करावी, गझल तळागाळातल्या रसिकांपर्यंत न्यावी. क्या बात, हा माझा ध्यास आहे आणि तो पूर्ण व्हावा यासाठी माझे प्रयत्न. तुमचा ध्यास पूर्ण होणारच, तुमचा संकल्प नक्की पूर्ण होणारच. फक्त मी एक रसिकांना जाता जाता एक छोटीशी माहिती देण्यासाठी, कारण सरांचा मोठेपणा इतका आहे की सरांच्या प्रयत्नातनं अनेक असे गझलकार निर्माण झाले. का नुकतेच महाराष्ट्रामध्ये 64 किंवा 60 गझलकार होते, ते 350 गझलकार सरांच्या प्रयत्नामुळे झालेत. आणि त्याच्यामधला एक वेगळी गोष्ट अशी की 66 वर्षाचे गांगल ते एक असलेला खाटीकसुद्धा गझल लिहू लागला, गझल बोलू लागला, गझल ऐकू लागला आणि गझल खरंच लोकांसमोर येऊ लागली. हे फक्त सरांचे आणि सरांचे प्रयत्न आहेत. सर, खूप बरं वाटतंय. माझ्या एकट्याचे प्रयत्न नाहीत, मला एकट्याला श्रेय देऊ नका, हे सुरेश भटांचे आशीर्वाद आहेत. जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो, ते अमृताचं रोपटं त्यांनी लावलं नसतं आणि ते रुजलं नसतं तर आपण कुठे असतो, बरोबर. म्हणून पण ते प्रयत्न सर तुम्ही, पण ते प्रयत्न तुम्ही सुरू ठेवताय आणि ते करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. सर, धन्यवाद, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात. धन्यवाद भाग्यश्री, तू आलीस आणि तुझा आवाज आम्ही खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचवू शकलो आमच्या माध्यमातून. खरंच तुमचं खूप अभिनंदनसुद्धा की तुम्ही तिला लॉन्च करताय आणि तिचा आवाज सगळ्यांपर्यंत पोचवताय. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप आनंद झाला आहे. पण रसिको, काळजी करू नका, आम्ही असे त्यांना सोडणार नाही आहोत. कार्यक्रमाचा शेवट हा गझलनेच होणार आहे आणि ही गझल स्वतः भीमराव आणि भाग्यश्री एकत्र गाणार आहेत. भीमराव,
आता असे करूया, आता असे करूया, प्राणात चंद्र ठेवू, प्राणात चंद्र ठेवू, प्राणात चंद्र ठेवू, हाती उन्हे धरूया, आता असे करूया, नाही म्हणावयाला, आता असे करूया, आता असे करूया, आता असे करूया.